नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या भागात आपण योग निद्रा म्हणजेच गाइडेड मेडिटेशन अनुभवणार आहोत. त्यामुळे ह्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा नसून केवळ ऐकायचा आहे. त्या इन्स्ट्रक्शन्सनुसार, निर्देशांनुसार योग निद्रा अनुभवत जायची. सुरू करण्यापूर्वी आपण 3 वेळा ओंकार म्हणणार आहोत आणि त्यानंतर आपण योग निद्रा अनुभवणार आहोत. सुखासनात म्हणजे मांडी घालून बसू शकता. शक्य असल्यास पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन ह्या चारीपैकी कुठल्याही आसन स्थितीमध्ये तुम्ही बसू शकता. स्थिर सुखमासनम म्हणून स्थिर बसा, शांत बसा. आता आपले डोळे मिटणार आहोत आपण आणि योगनिद्रा संपेपर्यंत आपण ही शांतता अनुभवणार आहोत. खोल श्वास घेऊन आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. डोळे न उघडता सावकाश आपल्या पाठीवर झोपायचे. खोलीमध्ये पुरेसा अंधार आहे. उजेड नाही, आवाज नाही, कुठलाच स्टिम्युलस आपल्याला मिळणार नाहीये. दिवसभराच्या श्रमानंतर आपली ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन थकलेलं आहे आणि त्याला आता आपण विश्रांती देणार आहोत. त्यासाठी हलकेच पाठीवर झोपायचंय. शक्य नसेल तर कुशीवर झोपा, पण स्थिर आणि सुखकर अशी ही स्थिती असावी. आपले डोळे हलकेच मिटून घ्यायचे. घट्ट दाबायचे नाही आहेत, उघडायचेही नाही आहेत, हालचालही करायची नाही आहे. केवळ डोळे हलके मिटून घ्यायचेत. आणि आता आपण एकेका अवयवावर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि शिथिल करत जाऊन त्यांना आपण विश्रांती देणार आहोत. सर्वात प्रथम आपण पायापासून सुरुवात करणार आहोत. आपण कृतज्ञता व्यक्त करूया आपल्या ह्या कर्मेंद्रियाप्रती, कारण दिवसभर आपल्या संपूर्ण शरीराचा भार हे दोन्ही पाय वाहत असतात. आपल्याला उभं ठेवतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. सतत चंक्रमण चालू असतं. आपल्या संपूर्ण शरीराचा भार ते सोसतात आणि म्हणूनच आपल्या या दोन्ही पायांविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करूया. आता आपलं लक्ष दोन्ही पायाच्या अंगठ्यांकडे आणायचं आहे. ग्रेट टो. तिथले स्नायू रिलॅक्स होऊ द्या. कुठल्याही स्वरूपाची हालचाल करायची नाही आहे. सैल सोडायचेत. अंगठ्याजवळच्या बोटांकडे लक्ष केंद्रित करा. एकेका बोटामधली एनर्जी जाणवू द्या. सैल सोडत जा. आता आपले लक्ष घोट्याकडे, अँकल जॉईंटकडे आणा. अत्यंत महत्त्वाचा वेट बेअरिंग जॉईंट आहे. टाचा, तळपाय, अंगठा
बोट, ह्या सगळ्याला आता हलकेपणा आलाय. आपलं सगळं लक्ष आता घोट्याकडून वर पोटरीकडे येऊ द्या. काफ मसल्स, नडगी म्हणजे शिन, ह्या भागाबद्दल जाणीव होऊ द्या. तिथल्या स्नायूंना हलके रिलॅक्स करा. दिवसभर आपल्या शरीराचा भार हे सोसत असतात. आता त्यांना पूर्णपणे विश्रांती घेऊ द्यायची. आता लक्ष दोन्ही गुडघ्यांकडे आणा. नी जॉईंट. मनाला सांगा, कुठल्याही स्वरूपाची वेदना नाहीये, थकवा कमी होतोय. दोन्ही गुडघ्यांपासून हळूहळू लक्ष वर मांड्यांच्या दिशेने येऊ दे. थाईज, ह्या भागात सुद्धा सगळे स्नायू शिथिल करा, रिलॅक्स होऊ द्या. कमरेखालचा पूर्ण भाग रिलॅक्स होऊ द्या. जसं काही पाण्यावर तरंगतोय इतका हलकेपणा येऊ द्या. आता आपलं लक्ष दोन्ही हातांच्या बोटांकडे आणायचं आहे. तळवे आकाशाकडे आहेत. पॉझिटिव्ह एनर्जी आपण घेतो आहोत. शरीरातली सगळी निगेटिव्हिटी निघून गेली आहे आणि आता आपले हात केवळ चांगल्या गोष्टी स्वीकारणार आहेत. पॉझिटिव्ह एनर्जी भरून घेणार आहेत. सगळी बोटं रिलॅक्स होऊ द्या. तळहात, मनगट इथे लक्ष केंद्रित करा. आपल्या मनगटात भरपूर ताकद आहे ह्याची जाणीव असू द्या. हळूहळू लक्ष कोपराकडे न्यायचं आहे. तिथे एनर्जी आहे, त्या अस्तित्वाची जाणीव होऊ द्या. दंडांपासून वर खांद्याकडे चालली एनर्जी. सगळे स्नायू रिलॅक्स होत आहेत. हातावर कुठल्याही स्वरूपाचा ताण नाही आहे. खांदे सैल सोडायचे आहेत आणि संपूर्णतः शरीर पिसासारखं हलकं झालं आहे असा अनुभव घ्यायचा आहे. आता मानेवर लक्ष केंद्रित करा. आपल्या डोक्याचा संपूर्ण भार पेलवणारी सक्षम मान. सदैव मान ताठ ठेवून आपल्याला चालायचं आहे. कोणाही पुढे झुकायचं नाही आहे. त्यामुळे फॉरवर्ड बेंडिंग न करता आत्ता आपण आहोत तसा रिलॅक्स राहायचं आहे. मानेच्या बाबतीत सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायची आहे. दोन्ही हात, दोन्ही पाय, मान पूर्णतः रिलॅक्स आहे. आता आपण पाठीच्या कण्यापासून हळूहळू वर येत जाणार आहोत. कमरेवर लक्ष केंद्रित करा. कटी प्रदेश, आपला पाठीचा कणा, आपलं अस्तित्व, ताठ कणा. दिवसभरात श्रमाने कुठेही वेदना जरी असेल तरी आता ती वेदना दूर होणार आहे. संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जाणार आहे. ताण हलका होणार आहे आणि एक एक मणका रिलॅक्स होणार आहे. तिथले स्नायू रिलॅक्स होत जाणार आहेत. कमरेपासून हळूहळू वर येत जायचं आहे. पोटावर, नाभीवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या पचनसंस्थेबद्दलही ऋण व्यक्त करूया. आपल्याला अन्नातनं पोषण मिळवून देणाऱ्या प्रत्येक पेशीबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. आपला अग्नी म्हणजेच पचनशक्ती ही आपल्या अस्तित्वाची जाणीव आहे. अग्नितत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया आणि सगळे पोटाचे, पाठीचे स्नायू सैल सोडत जायचेत. संपूर्णतः रिलॅक्स. आता मानेपासून वर
आपल्या चेहऱ्याकडे वळायचं आहे. चेहऱ्यावर आठी नको, कुठल्याही स्वरूपाचा ताण नको आहे. दोन्ही डोळ्यांना आता आपण आराम देणार आहोत. उजेड नाही, कुठलाही स्टिम्युलस नाही. डोळे हलके मिटलेले आहेत आणि आपलं लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्ये, भ्रूमध्ये, भोवयांच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करायचं आहे. तिथे आपलं आज्ञाचक्र आहे. तुम्ही स्वतःला आश्वासन द्यायचं आहे. चांगले शब्द, चांगलं संगीत ऐकायचं आहे. कुठल्याही स्वरूपाचा मनाला ताण द्यायचा नाही आहे. पाचही ज्ञानेंद्रियांना, पाचही कर्मेंद्रियांना आणि उभयात्मक मनाला मनापासून धन्यवाद सांगायचं आहे. कृतज्ञता व्यक्त करणार आहोत, कारण त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. आपलं दैनंदिन आयुष्य उत्तम चाललं आहे. आपल्या शरीराबद्दल आपण मनापासून कृतज्ञ राहायला हवं. आता आपलं लक्ष फक्त श्वासोच्छ्वासावर आहे. श्वास आत घेताना त्याची जाणीव होऊ द्या आणि बाहेर सोडताना हलकेपणे आपले विचार त्याबरोबर निघून जाऊ देत. फक्त लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. डीप ब्रीदिंग करायचं आहे. खोलवर श्वास घ्यायचा आहे. आपल्याला कुठलीच घाई नाही, कुठलाच ताण नाही. रिलॅक्स व्हायचं आहे. श्वास आत घ्यायचा आहे भरून आणि हलकेपणे सोडायचा आहे. मिळणाऱ्या प्राणवायूविषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आता आपलं संपूर्ण शरीर पिसासारखं हलकं झालं आहे. ढगात उडू शकता, पाण्यात तरंगू शकता, इतका हलकेपणा आपल्या शरीरात आला आहे. ओंकाराचा विचार करत तुम्ही मनापासून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आता एकेका अवयवात पुन्हा एकदा एनर्जी जाणवून घ्यायची, चेतना प्रस्थापित करायची. प्रथम डोळे, कान, नाक, जीभ, मुखप्रदेश इथे एनर्जीचं अस्तित्व जाणवून घ्या. मानेमध्ये ताकद आली आहे, खांद्यांमध्ये ताकद आली आहे. आपल्या दंडांपासून, कोपरापासून तळहातापर्यंत, मनगटापर्यंत ताकद पोचली आहे. आणि आता तुमची बोटं, अंगठा, तळहात ह्यात एनर्जी जाणवते आहे. त्याचं अस्तित्व तुम्हाला जाणवतं आहे. छातीकडून पोटाकडे यायचं आहे. नाभी प्रदेशी तुम्हाला जाणीव होतीये ताकद आहे. कटी प्रदेशी कमरेला तुम्हाला एनर्जीचं अस्तित्व जाणवतं आहे. तिथून हळूहळू मांड्या, गुडघे, पोटऱ्या, घोटा, तळपाय, टाच, पायाचा अंगठा इथपर्यंत ताकद पोचते. आता हलकेपणानं तुम्ही हाताची आणि पायाची बोटं हलवून बघणार आहात. आपले डोळे अजूनही मिटलेले आहेत. त्यावर कुठल्याही स्वरूपाचा ताण नाही आहे. तुम्हाला रिलॅक्स वाटतंय. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीची जाणीव होतीये. तिथे असणाऱ्या ताकदीबद्दल, शक्तीबद्दल ऋण व्यक्त करायचं आहे.
दोन्ही तळहात हलके हलके एकमेकांवर घासायचे आणि डोळ्यांवरनं हळूच फिरवायचे. संपूर्ण शरीरावरचा मनावरचा ताण निघून गेलाय. शांत वाटतंय, स्थिर वाटतंय, प्रसन्न वाटतंय. मनाला वाटेल तेव्हाच डोळे उघडा. आपल्या प्रत्येक पेशीची जाणीव होऊ द्या. आपल्यातील तत्वाची, एनर्जीची जाणीव होऊ द्या. कृतज्ञता व्यक्त करूया आणि यापुढे नियमित योगनिद्रा करून आपल्या शरीर आणि मनाला योग्य ती विश्रांती देऊया. हरिओम, हरिओम, हरिओम. योगनिद्रा ही अनुभवण्याची गोष्ट आहे. आवर्जून नित्य नियमाने सुरुवातीला ही ऑडिओ ऐकून तुम्ही योगनिद्रा करावीत. त्यानंतर सेल्फ गाइडेड मेडिटेशन नक्कीच करायला हरकत नाही. योग्य पद्धतीने योगनिद्रा घेऊन तुम्ही त्याचे सर्वोत्तम फायदे मिळवू शकता. स्टे सेफ, स्टे फिट and stay healthy with Dr. Suru Ayurvedic Clinic.